सरकारमार्फत जी 2400 रुपये भावानी मकाची खरेदी केली जाते फेडरेशनमार्फत, फेडरेशनचा कायमच जसा भ्रष्टाचार होतो तो भ्रष्टाचाराचा व्हिडिओ जो आहे एका टाकळीच्या निफाडमधील शेतकऱ्यांनी उघड केला, त्याचा व्हिडिओ आपण सर्वांनीच बघितला असेल। त्या शेतकऱ्याबरोबर त्याच्या प्रतिक्रिया आपण बघणार आहेत। तत्पूर्वी कायमच फेडरेशनमध्ये भ्रष्टाचार होतो। अगदी 15 ते 20 वर्षापूर्वी काँग्रेसच्या काळामध्ये जो कांदाची जी खरेदी होत होती फेडरेशनमार्फत, मार्केट कमिटीचे संचालक मंडळ किंवा इतर लोक एक ट्रॅक्टर कित्येकदा तोच ट्रॅक्टर त्या फेडरेशनला लावायचे व त्याच्यामध्ये सुद्धा मोठा भ्रष्टाचार झाला होता। तसाच भ्रष्टाचार आता मकामध्ये सुद्धा जे संबंधित जो विक्रेता आहे व समोरचा जो अधिकारी त्याला पण पैसे द्यायचे, गोडाऊनच्या इकडच्या पण अधिकाऱ्याला पैसे द्यायचे, शेतकऱ्याकडून 1400 ते 1500 रुपयांनी मका घ्यायची व 2400 भावांनी विकायची। अशा पद्धतीने खूप मोठा भ्रष्टाचार यामध्ये घडतो। आपण त्या शेतकऱ्याबरोबर त्याच्या प्रतिक्रिया बघणार आहोत। तो व्हिडिओ बघा। व्हिडिओ आवडतो व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तुझं सुरू आहे ह्या शेतकरी येतो याचा एक ट्रॅक्टर यानं मका भरून आणला, याचं खरेदीच झाला नाही, यानं तो शोध लावला सगळं। ऐका, एफपीसी ला यावेळेस रजिस्ट्रेशन करण्याचा अधिकार नव्हता, तरी एक एफपीसी काय करत होती तुमच्या ती कंपनी काय करत होती? सदर कंपनी आहे ना आमची गोडाऊनचं कंपनी आहे, युवन फार्मास्युटिकल कंपनी। तर आमची इथं नोंदण्या केल्या, आम्हाला काय वाटलं काही तर खाली व्हायला जवळ, आमच्यापासून 600-700 फूट आलं टाकळी तालुका निफाड टाकळी इंदूर गाव। आम्ही रजिस्ट्रेशन केलं आणि आम्हाला 12 जानेवारीला मेसेज आला, तर आम्ही 12 जानेवारी त्यांना संपर्क केला, मका घेऊन येऊ का इथं? ते बोलले इथं नाही मका, तुम्हाला ती खरेदी केंद्र पिंपळगाव असं आहे, म्हणजे 45 किलोमीटर लांब आमच्यापासून। तरी आम्ही विचार केला ठीक आहे, इथं 1600-1500 आपण 2400 आपल्याला थोडा फायदा होईल, भाडं 20,000-21,000 रुपये वाढा भेटतील आपल्याला। म्हणजे ठीक आहे, चालला हरकत नाही। आम्ही तर सदर केंद्रावर स्वतःहून जाऊन आलो, स्वतः माझ्या ट्रॅक्टर नाही, आम्हाला भाडं 3,500 रुपये सांगितलं। आम्ही स्वतः मोटरसायकल जाऊन तिथं विचारणा केली, तर तेवढे 12 शिल्लक नाहीये, तुम्ही नंतर कार्यक्रमात गेले म्हणजे हप्ताभर थांबलो, परत गेले का परत जाऊन आलो। तेव्हा आता ट्रॅक्टरची खूप रांग लागलेली आहे, 40 ट्रॅक्टर 50 ट्रॅक्टर होते अक्षरशः, ते काही प्रॉब्लेम नव्हता। पण याच्या व्यतिरिक्त तिथं काय करत होते ते, शनिवार रविवार सुट्टी सांगत होते आणि त्यांचे वैयक्तिक जे काही ट्रॅक्टर ते खाली करत होते। मग शनिवार रविवारीचं काय शेतकऱ्याचा ट्रॅक्टर लावून द्यायचा आणि घरी निघून यायचा, शक्यतो ते थांबणं। मग ते काय नाही, सीसीटीव्ही वगैरे आहे, पण त्यांनी आयडॅश लावलेली होती तिथं का, तिथं बापना काटा आहे, तिथं सांगायचं तिथं लावा तुम्ही, तिथं सिक्युरिटी आहे, ते गेट लावलेलं असतं। आणि गौड बांगाला शनिवार रविवार 2 दिवसात करायचे, तर शेतकरी जात नव्हता। शेतकरी घाबरायचं का बरं, का उद्या मी काय उघडं केलं तर माझे पैसे गव्हर्नमेंट येता नाही आता, किंवा हे अधिकारी लोक काही करून मला बदनाम करतील, तर त्याच्यामुळे तो घाबरायचा। एवढंही करून याच्यातही थांबलं नाही, यांचं गौड बांगाल काय करायचं ते केलं। याच्यानंतरही आमच्या गावचे ट्रॅक्टर 8-8 दिवस राहून मग आता जाणून बुजून घ्यायचे, आता काही थोडाफार दाखवावं लागेल गव्हर्नमेंटला, आपण घेतलंय तर मग यांचे मॉइश्चर चेक करणं, तुमची काळीचे, मग त्याला काय का शेतकरी काय आचार, एक जर ठेवला ट्रॅक्टर भाड्याने तर तो पर डे 1000 रुपये चार्जेस करायचा। कोणताही भाडे ट्रॅक्टर तो थांबू शकत नाही, कारण त्याला तिकडं थांबला एक दिवस तो इकडं त्याची मजुरी बुडेल, त्याला आपल्याला देणं भागाचे। मग हे काय करायचे शेतकरी, याला 1000 द्यायचे ना, आपण साहेबाला 100 रुपये क्विंटलला पैसे देऊन टाकू, त्याला साईडला घ्यायचे, त्याला पैसे दिले तर त्याचा मॉइश्चर चेक नाही काही नाही आणि ते खाली करून घ्यायचे। आणि एका शेतकरी बोलायला गेला का बाकी शेतकरी त्याला धरायचे, तुला अक्कल आहे का, हे शेतकरी खाली होणार नाही, तुझ्यामुळे आम्हाला त्रास होईल, म्हणजे नालायक शेतकरी आपल्याचे। तर त्याच वेळेस पहिल्यांदा सर्वांनी एकी केली असती तर ही गोष्ट घडलीच नसती, याला जबाबदार शेतकरीचे झालं काय ते सांगणार। हा, हे सगळी गोष्ट घडली। मग मी काय केलं, 4-5 वेळेस जाऊन आलो। आता आमच्या घरी शेतकरी असल्यामुळे कांदे वगैरे म्हणते ना, आता कांदे वगैरे विकून टाकू आपण, आणि मग परत मी 1 महिना थांबलो। त्याच्यानंतर गव्हर्नमेंट GR काढला की 31 मार्चपर्यंत खरेदी लांबवावी। आणि त्याच्यात काय घडलं सर, त्या टायमाला परत रजिस्ट्रेशन चालू झाले, पण यांनी कोणालाही खबर दिली नाही का रजिस्ट्रेशन चालू झालेली। मग यांनी नातेवाईकांनी रजिस्ट्रेशन केली, ज्यांनी मका ऑलरेडी मार्केटमध्ये विकलेली, हे रजिस्ट्रेशन करून घेतले सगळे, जेव्हा आपले उत्तरे देतील अशा लोकांची। हा, हे घडल्यानंतर मी त्यांना साधारण 14-13 तारखेला फोन केला, म्हणलं साहेब असा असा विषय, आता शेवटचं आहे माझा, एवढी मका तुम्ही 28 क्विंटल, जास्त काही नाही म्हणे, आमची खरेदी पण झाली। मग योगायोग नेमकी जे क्षेत्री गोडाऊन आहे का भाड्याने जागा घेतलेली, तिथं मी क्षेत्र वाट्याने करतो। रात्री 1 वाजता मी तिथं गेलो, तर मला हे ट्रॅक्टर भरलेले दिसले आणि त्याचं बारदान दिसलं। जर खरेदी केंद्र बंद झाले तर मग ही मका चालली कुठे, त्याच्या शासनाचं बारदान नाही। मग मी ते व्हिडिओ वगैरे काढून घेतले सर्व, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी गणेश भाऊंना मी संपर्क केला, म्हणलं सर असं चालू आहे, याच्यात तुम्हाला काय करते मला सांगा, माझ्या पिरियड मी जे करेन। मग ते म्हणे ठीक आहे मी ऍक्शन घेतो, पण उद्या तू पलटायचं नाही। त्यांना एकच सांगितलं, माझ्या आता तुम्ही मला जाळलं जरी चालेल, गाडी जरी घातली माझ्या अंगावर
तरी याच्यात बदल होणार नाही. हा विधिलिखित शब्द आहे म्हणलं. ज्या दिवशी मरण त्या दिवशी त्याचा शब्द माझा पलटण म्हणलं. तेव्हा त्यांनी ऍक्शन घेतली आणि हा सगळा गौडबांना उघडकीस आला. बाकी पुढचं प्रकरण त्यांना सर्व माहिती. त्याला बारदान नाही म्हणून परत पाठवलं आणि ज्या कंपनीला कुठलाही अधिकार नाही, कुठली खरेदीचे ॲग्रीमेंट नाही, कुठलंही काही डीड ठरलेलं नाही, त्या गोडाऊनला एवढं बारदान कसं गव्हर्नमेंटचं? ते छापून घेऊन राहिले गव्हर्नमेंटचं बारदान. त्यांना परवडतंय कारण एका क्विंटलचा 1200चा घ्या, ते 200 गोणीला खर्च झाला. ते बारदान त्या तळात टाकून आमच्या सेंटरला खाली होतंय. म्हणजे कुठून लिंक आहे? प्रत्येकाचं असंच आहे, पण कोण चेक करायचं? आणि मी जर नावं चेक केली तर तीच नावं आहे जी कांद्यात आहे, तीच नावं आहे जी सोयाबीनमध्ये. हेच फक्त गव्हर्नमेंटचे माहितीदार शेतकरी आहे, एवढे टेक्निकली फिट आहे, बाकी सगळे अनफिट शेतकरी आहेत. तर फार मोठं गव्हर्नमेंट ग्रेडर नाही तिथे. निफाडमध्ये ती मका गेली, भरल्या गेली. यांच्याकडे मला काय वाटतं, नाही. हा येवला, तो निफाड, आमचा चांदवड, आणि ज्याच्या नावावर काम चाललंय तो साठाणा. आणि या संस्था शासनाने मान्य केल्या मार्केट कमिटी. DMO नाही. हो ना. बरं, संस्था अशा कामासाठी मी तिचे उपविधी वाचली, त्याच्यात एकाही ठिकाणी शेतमाल खरेदीची तरतूद नाही. संस्था कशासाठी आहे? हे हाऊसकीपिंगची कामं, आमची कामं, ती नाही का चॅरिटीची कामं, त्याच्यात म्हटलेलं नाही. पण ती तरतूद उद्देश कशी काय केली काय माहिती. डीएमओनं असा आरोप आहे शेतकऱ्यांकडे, अशी माहिती आहे की 10,000 लाख रुपये सेंटर स्वतःहून दिलेले म्हणून हा करप्शन चालतं. आणि विदाऊट ग्रेडर तिथं माल खाली केला जातो. आणि ही मका एक फार्मर, युवान फार्मर प्रोड्युसर कंपनीची ही मका 1200 शेतकऱ्याची खरेदी केलेली आहे. आणि इथं 2400 रुपयाला ती खाली होते. डीएमओला फोन लाव ना, डीएमओला तसे डीएमओ सगळ्यात कारणीभूत आहे. स्थानिक आमदारांनी कॉल केला, आमदार राहुल आहेरांनी डीएमओला मिटिंगला बोलवलं, मिटिंगला आले नाही. शनिवारी इग्नोर केलं. दिवसभर आमदार बसून होते, तहसील बसून होतं आणि गोडाऊन इन्स्पेक्टर बसून होते. तो त्यांचा प्रश्न आहे, ते आपण त्यांना म्हणायला ते बरोबर नाही ना. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याने आमदाराच्या पत्राचा उपयोग केला आहे. आमदाराने विचाराने ते बंदी करून ठेवली ना. आता तर बाहेर देशातले भाव पाहिले तर 50-60 रुपये आहे पर किलो. म्हणजे आता नेपाळचं पाहिलं तिकडे यावर्षी बंदी आहे ना सध्या. आत्ता निर्यात बंदी, निर्यातीसाठी सबसिडी झाली पाहिजे. मग ती घेत नाही आपला महाग घेत नाही, पण आपला काय घेत नाही. पण आपण सबसिडी दिली पाहिजे ना. तसं साखरेला सबसिडी देत नाही का साखरेच्या निर्यातीसाठी? 4% करा. सध्या निर्यातीची सबसिडी किती आहे? सध्या शासनाकडून निर्यातीला सबसिडी आहे का? सध्या शासनाकडून 1.9 आहे. 4% द्यावं असं काही प्रस्ताव होता. बोलतो मी. कलेक्टर 4 पॉईंटचं त्यांनी मागे 4% द्यायचं. सध्या ते आपण यांना कलेक्टरला एकदा फोन लावून पाहिजे, ते बोलतो म्हणे ना CMच्या परदेशीशी बोलता दरेकर काय कोणासोबत प्रवीण दराडे. मागच्या वर्षी कांद्याला हमी भाव न देता अनुदान दिले होते ना. हा, अनुदान दिलं होतं. आमचं तेच म्हणणं आहे, भावांतर योजना म्हणजे अनुदानच आहे. त्याच्यामध्ये हे माल प्रॅक्टिसेस होत नाही. हां, ज्याच्या नावावर कांदा ज्याच्या 7 बाऱ्यावर पावत्या पण बघतात भाऊ. ऐका ना, त्याच्यातही भ्रष्टाचार होईल, पण किमान ज्याने विकलाय त्याला सुद्धा भेटेल. नाही, मार्केट कमिटीला ज्याच्या नावावर कांदा विकला त्यालाच अनुदान मिळतं. बरोबर आहे का? हे अर्थ आहे. हां, ते चुकीचं आहे. ते 7 बाऱ्यावर द्यायला पाहिजे. पण कसं आहे, धान उत्पादक शेतकऱ्याला जे अनुदान भेटतं ना त्या धर्तीवर द्यायला पाहिजे. पण ते पण चुकीचं आहे धान उत्पादकाचं. ते दुरुस्ती करणं आवश्यक आहे थोडं.
बोलतो साहेब बोलतो 5 मिनिट बैठक साहेबांशी बोलणार होतो. तो जनरल एम डी भाऊ विचारत होते, बोलणं झालं का? जनरल एम डी भाऊ जोडून देऊ. माझं टाकून माझं नाही झालं बोलणं. माझा रावल साहेबासोबत झालं, पणन मंत्र्यासोबत बोलणं झालं. ते CM सोबत बोलतो म्हणतात आणि पत्र देतो म्हणतात. तो चहा नको आता, आम्ही पहिलेच तर गरम झालो, अधिक गरम होऊन जाऊ. पाणी पितो मी, चहा नाही, कोणी नाही येणार चहा. काही व्यापारी शेतकऱ्याच्या नावावर कांदा विकतात या पेट्यावर आणि अनुदान ते पण घेतात. मग जसं फ्री होतील तर तात्काळ जोडून द्या. इथं बसून महोदय. ठीक. काय बोलणं झालंय म्हणजे तिथं करतायत कोणते. बरं. पीक पाणी लावण्याचा पण मोठा प्रश्न आहे शेतकऱ्यांना. पण तेच आता आपण, माझं काय म्हणणं आहे, प्रशासकीय स्तरावरची बैठक उद्या 3 वाजता कलेक्टरने लावली. तुम्ही काही